धुळे शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भामध्ये ग्राहकांना आणि जनतेला त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे SMS येत होते. त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली आणि धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये जी स्मार्ट मीटर बसवण्याची जी योजना या ठिकाणी अभियान सुरू आहे त्या अभियानाला त्यांनी ब्रेक द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील विधान भवनामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं होतं की सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात येणार नाही. तरी देखील जाणून बुजून महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत आग्रह धरला जातोय. मुळातच एकीकडे ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न देता या ठिकाणी अतिशय मोगलाई पद्धतीने महावितरणचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याचा निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि धुळे शहरामध्ये कोणत्याही भागामध्ये त्या नागरिकांना आम्ही विनंती करतो की कोणत्याही भागामध्ये अशा पद्धतीने जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विद्युत वितरणचे कर्मचारी येत असतील तर त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावा. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. उच्च न्यायालयाने 2023 साली या संदर्भामध्ये निर्देश दिलेले असताना उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे देखील त्या ठिकाणी पालन होत नाहीये. महावितरणचं कामकाज हे कोणत्या तरी एखाद्या मोठ्या धनाढ्य शेठला त्या ठिकाणी सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. एकीकडे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेच्या भारामध्ये प्रचंड वाढ केलेली असताना सुविधा कुठल्याही प्रकारे दिल्या जात नाही. धुळे शहरामध्ये वारंवार वीज कट त्या ठिकाणी होते. या समस्या न सोडवता या ठिकाणी अधीक्षक अभियंता देखील स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामामध्ये गुंग आहेत. पुढच्या 2 महिन्याकरता ही मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. अगोदर ग्राहकांना सुविधा द्या, मग त्याच्यानंतर स्मार्ट मीटर काय आहे ते त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मीटर जे ना हे मीटर कम्युनिकेट करणार आहे. अगोदरचे मीटर जे होते ना ते फक्त आमच्या सिस्टम सोबत बोलायचे. आता हे याचा कंट्रोल आहे ना एक प्रकारे केंद्रापर्यंत पण जाणार आहे की किती वापरली जाते वीज, किती क्वालिटीची मिळते, त्याच्यात व्होल्टेज करंट सगळं काही दिसतं. म्हणजे कुठलं स्टेट चांगल्या क्वालिटीची लाईट देतंय हे सुद्धा ते सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती प्रीपेड स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही. हे आपलं जे मीटर आहे पोस्टपेड मीटर आहे, प्रीपेड मीटर नाही. आता जे काही चालू आहे ना ते स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये चालू आहे. हा ना, हे स्पष्ट म्हटलं ते स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नाही. कुठल्याच ग्राहकाला प्रीपेड मीटर लागणार नाही. पण हे सगळे जे मीटर आहेत ते पोस्टपेड मीटर येणार. म्हणजे आपलं जसं रेग्युलर मीटर होतं बिल येणार, पण बिल आल्यानंतर बिल भरायचं. पण साहेब आता विषय असा आहे गेल्या 5 वर्षामध्ये 2 ते 3 वेळा ना मीटर बदलवण्याची प्रोसिजर 5 वर्षामध्ये. हे त्या टायमाच्या सिच्युएशननुसारचे स्टेटमेंट असतात. शेवटी कागद काय सांगतो आम्हाला रायटिंग मध्ये काही झालं नाही. विधानसभेमध्ये जे मुख्यमंत्र्यांनी मांडलं त्यावेळेस नाही ना, आता या विधानसभेच्या मागच्या सेशनमध्ये हे बघा सीएम साहेब चुकीचं बोलणे असं